परम मंगलमय अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू भगवान भोलेनाथांची कथा आपण त्या ठिकाणी श्रवण करत आहोत। सगळ्या देवांमध्ये सगळ्यात भोळा देव जर कुणी असेल ना तर ते भोलेनाथ आहेत बरं। तुमच्या कमीत कमी सेवेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त फल देणारी देवता जर कोण असेल तर ते भगवान भोलेनाथ आहेत। मग अगदी तुम्ही एक लोटाभर जल समर्पित करून या, त्या जलाच्या बदल्यात तुम्ही मागाल ते तुम्हाला देणारी देवता म्हणजे भगवान भोलेनाथ आहेत। भगवान भोलेनाथ एक असं दैवत आहे, एक असे भगवान आहेत की ज्या देवतांना, ज्या देवतेची पूजा देवतांनी करावी, नवलने। मनुष्याने करावी, नवलने। ज्या देवतेची पूजा असुर सुद्धा करतात का? पहा बरं, भगवान विष्णू परमात्मा त्यांना आपण बसतो, मनुष्य बसतात, देव बसतात, पण राक्षस भजत नाहीत बरं। त्यांना माहिती आहे देव छली आहे, जे पाहिजे ते देणार नाही। पण इथे भोलेनाथ असे आहेत की तुम्ही बघा, भोलेनाथांचे सेवक राक्षसही आहेत, मनुष्यही आहेत, देवताही आहेत। ज्यांनी ज्यांनी भगवान भोलेनाथाची सेवा केली, त्यांची उपासना केली, आराधना केली, त्या त्या व्यक्तीला त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीच कमी पडली नाही। आणि तुम्ही खरंच भाग्यवान आहात बरं, तुम्ही भगवान भोलेनाथांचं श्री शिव महापुराण श्रवण करत आहात। काय महती आहे, किती महान आहे, आपण श्रवण केलं। भगवान भोलेनाथांना कुणी जल समर्पित केलं, त्या जलाच्या बदल्यामध्ये भोलेनाथांनी जे म्हटलं ते दिलं। कुणी चुकून शिव महापुराण ऐकलं त्यांना सुद्धा मुक्ती प्रदान केली। ज्याला जे पाहिजे ते दिलं, दयानिधी एक, त्यांच्यासारखं दैवत नाही। आणि तुम्ही फार भाग्यवान आहेत की त्या भगवान भोलेनाथांच्या कथेचं आयोजन तुम्ही सर्व महिला मंडळींनी केलंय। तुमच्या वर्गणीतून, तुमच्या सहकार्यातून होत असलेलं हे शिव महापुराण आहे। तुम्हाला सांगू, प्रपंच करत असताना आपण वित्त कमवतो, पैसा कमवतो, बरोबर? पण त्या पैशाची धन्यता किती आहे, किंवा आपण पैसा किती कमवला हे कशावरतून कळतं माहितीये? जेवढा हा पैसा आपण अध्यात्मामध्ये लावतो, जेवढा पैसा आपण सत्संगामध्ये लावतो, जेवढा पैसा आपण तीर्थक्षेत्रावरती जाण्यासाठी लावतो, तेच धन खऱ्या अर्थाने तुमचं आहे, तेच धन तुम्हाला वरती घेऊन जाता येणार आहे बरं। ऐका लक्षपूर्वक, तुम्हाला एक दृष्टांत सांगते काय झालं। एक असंच तुमच्याच गावासारखं फार प्रेमळ सोजवळ गाव होतं। त्या गावामध्ये एक साधूजी आले, आणि ते साधूजी आल्याच्या नंतर अगदी त्यांचे ते भगवे वस्त्र, त्यांच्या त्या जटा पाहून सगळी ग्रामस्थ मंडळी एवढी आनंदी झाले, एवढी आनंदी झाले की त्या ग्रामस्थांना वाटलं अरे भगवंताने कृपा केली आणि आपल्या गावामध्ये साधू आले। आल्याबरोबर त्या साधूजींचं यथोचित पूजन, वंदन सगळं काही झालं। साधूजींना आसन, साधूजींची राहण्याची व्यवस्था सगळं काही झालं। आता साधूजी घरी आले, सगळ्या ग्रामस्थांना वाटायला लागलं की साधूंनी आमच्या घरी यावं, साधूंचे पाय आमच्या घराला लागावेत, प्रत्येकाने यावं। साधूजी तुम्ही आमच्या घरी या, तुमचे पाऊल आमच्या घराला लागू द्या, आमच्या उंबऱ्याला लागू द्या। प्रत्येक गावातल्या माणसांनी यावे, साधूजींनी म्हणावं एवढ्यांच्या घरी जाणं तर शक्य नाही मला। पण म्हटले ऐका, मी परीक्षा घेईल, त्या परीक्षेमध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल ना मी त्याच्या घरी जायला तयार आहे। म्हटले ठीक आहे साधूजी। म्हणे ज्यांना ज्यांना मला घरी न्यायची इच्छा आहे त्यांनी असं लाईन मध्ये लागा, म्हणे लाईनीत उभे राहा। सगळे ग्रामस्थ मंडळी लाईन मध्ये उभे राहिले, आणि लाईन मध्ये उभे राहिल्याच्या नंतर एकाएकाला साधूजी प्रश्न विचारायला लागले। पहिले ग्रहस्थ आले, त्यांना म्हणे ग्रहस्थ मी तुम्हाला 2 प्रश्न विचारेल, त्या 2 प्रश्नाची जर तुम्ही खरी खरी उत्तरं दिली तर मी तुमच्या घरी चहाला यायला, दूध घ्यायला यायला तयार आहे। लोकांनी म्हणावं ठीक आहे साधूजी।
तुम्ही साधू आहेत, आम्ही तुम्हाला कशाला खोटं बोलावं. ग्रहस्थ समोर आले. साधूजी विचारतात, म्हणे ग्रहस्थ खरं खरं सांगा म्हणे, तुमचं वय किती आहे. ग्रहस्थांनी सांगितलं, म्हणे साधूजी माझं वय 50 वर्ष आहे. म्हणे बरं बरं ठीक आहे. म्हणे ग्रहस्थ तुम्ही आजपर्यंत किती पैसा कमावला. त्या ग्रहस्थांनी उत्तर द्यावं, साधूजी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पोटा पाण्याला अगदी आम्ही राहू एवढा पैसा कमवला. म्हणे नेमका किती. म्हणे साधूजी पुढची पिढी बसून खाईल इतका पैसा कमवलाय. म्हणे म्हणे बरं बरं. दुसरे ग्रहस्थ आले, त्यांनाही प्रश्न विचारला. तिसरे ग्रहस्थ आले, त्यांनाही प्रश्न विचारला. गावामध्ये गावचे पाटील आले. पाटील आल्याच्या नंतर पाटलांना विचारलं, म्हणे एवढी लाईन कशासाठी लागली. गावकऱ्यांनी सांगितलं, म्हणे फार तपस्वी साधू आलेत गावात. म्हटले मग. म्हणे त्यांना चहाला घेऊन जाण्याची सगळ्यांची इच्छा आहे. आता साधूजींनी पुन्हा कुणाच्या घरी जावं म्हणून साधूजी परीक्षा घेऊन जे परीक्षेत उत्तीर्ण होईल त्यांच्या घरी जाणार आहेत. म्हणे बरं बरं बरं, आमची इच्छा आहे साधूजींनी आमच्या घरी यावं. दादा टोन चेंज करा. म्हटले साधूजी आमच्याही घरी यावेत, आमची इच्छा आहे. म्हटले बरं ठीक आहे. आता पाटील होते, लाईन मध्ये राहण्याची आवश्यकता नव्हती. म्हटले अजिबात नाही, तुम्ही लाईन मध्ये राहू नका, तुम्ही सगळ्यात समोर या. म्हटले बरं ठीक आहे. पाटील समोर आले. पाटलांना प्रश्न विचारला. म्हणे पाटील मी 2 प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. म्हणे बरं ठीक आहे. पाटलांना प्रश्न विचारला. म्हणे पाटील तुमचं वय किती. पाटलांचं वय होतं 70 वर्ष. आता पाटलांनी 70 वर्ष सांगा म्हणा. पाटील 70 वर्ष वय सांगत नाही. पाटलांना विचारलं वय किती. पाटील म्हणतात साधूजी माझं वय फक्त आणि फक्त 25 वर्ष आहे. म्हणे किती सांगितलं. 25 वर्ष. लोक म्हणायला लागली पाटील काहीतरी खरं बोला, तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे. तुम्ही साधूंना सांगताय, तुम्ही संतांना सांगताय आणि सर्रास खोटं बोलता. हो सगळ्यांना कळालं तुमचं वय 70 आहे. 70-75 वय असेल म्हणे तुमचं आणि तुम्ही 25 वर्ष सांगता. पाटील म्हणतात हो माझं वय 25च वर्ष आहे. बरं ठीक आहे. साधूजी दुसरा प्रश्न विचारतात. म्हणे पाटील खरं खरं उत्तर द्या, तुमच्याकडे धन किती, तुम्ही किती धन कमावलं. त्यावेळेस पाटील सांगतात, म्हणे साधूजी मी आयुष्यामध्ये फार नाही पण एक 7 लाख रुपये मी आयुष्यामध्ये कमवले. लोक म्हटले पाटील एवढं कसं खोटं बोलायला लागला, अख्खा तालुका विकत घ्याल तुमची ताकद आहे. काय म्हटले, अख्खा तालुका तुम्ही विकत घ्याल एवढा तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही सर्रास सांगता म्हणे 7 लाख रुपये. त्यावेळेस पाटील म्हटले खरंच मी आतापर्यंत फक्त 7 लाख रुपये कमवलेत. लोकांनी म्हणावं पाटील एवढं खोटं बोलू नका, एवढं खोटं बोलू नका, वयही खोटं सांगता, धनही खोटं सांगता, काय मिळणार आहे तुम्हाला खोटं बोलून. साधूंना खोटं बोलू नका. त्यावेळेस पाटील परत सांगतात, म्हणे नाही नाही मी खरंच बोलतोय. म्हणे कसं खरं बोलता, सांगा बरं हे खरं आहे का. म्हणे हो माझं खरंच वय 25 आहे, मी खरंच 7 लाख रुपये कमवले. म्हटले कसे, म्हटले वयाची 50 वर्ष काय करावं, कसं जगावं अजिबात कळालं नाही. 50 झाल्याच्या नंतर मी अध्यात्मामध्ये आलो आणि अध्यात्मामध्ये आल्याच्या नंतर मी एका अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये मला 7 लाख रुपये खर्च आला. लोक म्हटले मग, म्हटले तुम्हाला सांगू मी आयुष्यामध्ये मला मान्य आहे माझ्याकडे फार पैसा आहे, पण तो पैसा माझा नाही, तो पैसा मला इथंच सोडून जायचा आहे, तो पैसा मला घेऊन जाता येणार नाही. आजपर्यंत मी पैसा कमवला असेल तर 7 लाख रुपये कमवले. 7 लाख रुपये पैशात नाही तर पुण्यात कमवले आणि आयुष्याची खरी कमाई जर काही असेल माझ्या तर ती 7 लाख रुपये. का, कारण ते अध्यात्मात घातले. माणसाच्या आयुष्याची कमाई आहे बरं, द्यायची असल्या तर जरा खणखण द्या. माझ्यावरून नका ठेवू. ऐका माणसाने समजून घेतलं पाहिजे. तसंच तुमच्याकडे किती याला किंमत नाही, तुम्ही अध्यात्मात किती लावता ना याला फार किंमत आहे. पण माणसाची अवस्था अशी होते, माणूस जिथे बसतं माणसाचं तिथं मन लागतं का. काय झालं माहितीये का, अशीच कथा चालू होती. कथेमध्ये एक अशा मस्त एवढं मोठ्याच्या मोठं कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर घेऊन अशा आजीबाई माझ्या समोरच बसलेल्या होत्या. मी म्हटलं वा
आजीबाई एवढ्या रुबाबदार आजीबाई समोर मी जो प्रश्न विचारेल आजीबाईंनी उत्तर द्यावं, हो नाही हो नाही, उत्तर द्यावं. मी म्हटलं वा, बाकीचं कोणी बोलत नाही पण काय आजी आहे, काय ज्ञान आहे आजींकडे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. कथा झाली आणि कथा झाल्याच्या नंतर मी कार्यकर्त्यांना म्हटलं, म्हणे आजीबाई कथेच्या समोर बसल्या होत्या ना, म्हणे होत आहे, काय झालं, काय बोलल्या का त्या? म्हणलं नाही नाही, त्या अजिबात काही बोलल्या नाही. अगदी त्यांचं ते रुबाबदार व्यक्ती महत्व आणि अगदी समोरच बसलेले. मी आखी कथा त्यांच्याकडे बघून घेतली. म्हणे का ते, म्हणे धर्ममंडपामध्ये बसलेला कुठलाच व्यक्ती ना हो म्हणतो ना नाही म्हणतो ना काही म्हणतो, काहीच म्हणत नव्हता. एक त्या आजी मला प्रतिसाद देत होत्या. पूर्ण कथा मी फक्त आजींकडे बघून घेतली. गावकरी म्हटले, ताई कोणत्या, त्या समोर बसलेल्या का? म्हटलं हो, त्या नाही का लाल नाटी घातली होती म्हटलं त्यांनी, त्याच आजीबाई. म्हणे ताई त्या का? म्हणे हो. म्हणलं त्याच. म्हणे खरंच त्या का? म्हटलं हो ना त्याच. म्हणे काही नाही, त्या कानात बाहेर काय फायदा आहे का? म्हणजे असं होतं कधी कधी, इतकं विचित्र होतं. म्हणजे आपण ऐकतो करतो पण कधी कधी आम्हालाही कळत नाही काय व्हायला. म्हणून आम्ही तुम्हाला कायम सांगत असतो, तुम्हाला कळतंय ना तर आम्हाला प्रतिसाद देत चला, म्हणजे आम्हाला कळतं की तुम्हाला आम्ही सांगतोय ते कळतंय, नाही का? नाही तर गाडी निघून गेली आणि हात केला, अजिबात फायदा. परवा दिवशी तुम्ही म्हणले नाही नाही ताई मी कथा सांगितली होती तिसऱ्या दिवशीची, पण त्यातला आम्हाला थोडस कळा, फायदा होणार आहे का त्याचा? अजिबात नाही. तिथलच्या तिथे जव्हाची तवाच. चला ऐका, भोलेनाथांची कथा आहे. आपण सर्व माता माऊल्या तुमच्या सर्वांच्या परिश्रमातून, खरंच बरं तुमच्या गावचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच म्हणजे आज जवळपास 6वा दिवस आहे तुमच्या गावामध्ये. कौतुक याच्यासाठी, या ज्या महिला मंडळी त्याच्यातल्या 50% महिला शेतात जाऊन काम करून इथं आल्या, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरदार टाळी. खरंच बरं, तुमच्या इथलच्या पुरुष मंडळींना टेन्शन घ्यायचं का? अजिबात नाही. कारण तुम्ही, आम्ही जिथं राहायला येत अगदी बाजूला सगळी शेतच आहेत ना, आम्ही पाहतो किती कमाल आहे म्हटलं यांची. शेतातही जातात बरोबर, घरी येतात. बरं तुम्हाला काम तर करा, जातानी हे उठणार, यांना सगळं हातात द्यायचं, तिथून तुम्ही सगळं आवडता, सगळं आवडून. खरंच बरं तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. खरंच अगदी संतांचे, महापुरुषांचे तुमच्यावरती फार आशीर्वाद आहेत. कारण तुम्ही ज्या भूमीत जन्माला आलात ती भूमी फार महान आहे. तुम्हाला जवळच भगवानगड पण आहे, नाही का? नारायणगड सुद्धा जवळच आहे, फार काही अंतर नाही. एवढ्या पाहणा, भगवान बाबा वामन भाऊ महाराज, नगद नारायण महाराज, काय अधिकार होता यांचा. नगद नारायणांना तर साक्षात नारदजींचा अवतार म्हटलं जावं. विशेष भगवान बाबा तर तुमच्या गावामध्ये राहिले, तुमच्या पूर्वजांनी त्यांना पाहिलं सुद्धा असेल. किती भाग्यवान आहेत तुम्ही. खरंच तुम्ही एवढे भाग्यवान आहेत, एवढे भाग्यवान आहेत की तुमच्या भाग्याला तोडच नाही, खरंच तोड नाही. तुम्हाला माहितीये, साधू संतांनी कायम सांगितलं, माणसाच्या जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर त्याच्यासाठी संतांची संगती होणं फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. तुम्ही एवढी भाग्यवान आहेत की संत तुम्हाला पाहायला मिळालेत, विशेष आहे. आणि असे संत की ज्या संतांचा अधिकार एवढा महान, एवढा महान. कारण माणसाची अवस्था आहे, साधू संत जोपर्यंत होते तोपर्यंत कळत अजिबात कळत नाहीत, पण साधू संतांनी ते होते तोपर्यंत ते तेवढी भक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये, ते साक्षात भगवंताचा अंश आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून आपल्याला दाखवलंय, नाही का? तुम्हाला संतांच्या भगवान बाबा असतील, लोकांनी कमी त्रास दिला का? कमी त्रास दिला, पण एवढा त्रास देऊन सुद्धा लोकांना व्यवस्थित जिथलच्या तिथे शांत बसवण्याची ताकद संतात होती. बरं तुम्ही खरंच भाग्यवान आहेत. म्हणून एक काम करा, हा हात आहे ना जरा पुढे घ्या तुमचा, असं पुढे घ्या. इंडिया इज माय कंट्री असं म्हणायला नाही लावणार, काळजी करू नका. घेतला, मागच्या पुढच्या, मागच्या आउट ऑफ कव्हरेज रेंज मधल्या, नसलेल्या असलेल्या घेतला, उजवा उजवा घेतला ना, हा घेतला. आता जरा तुमच्याकडे करा, असा केला, असं थोडा 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 मागे घ्या, घ्या 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 घ्या, जरा स्वतःला शाबासकी द्या. खरंच काय सुंदर, खरंच बरं आहात ना, जागे आहेत ना, झोपल्या नाहीत ना, जागे राहून कथा ऐका चला. भोले बाबा, काल आपण कथेमध्ये रिद्धी सिद्धी आणि भगवान गणेशाचा विवाह त्या ठिकाणी पाहिला. नंतर भगवान गणेशाला 2 पुत्रांची प्राप्ती झाली, शुभ आणि लाभ, नाही का?
शुभ आणि लाभ. पहिलेच्या काळामध्ये घरावरती लिहिलेलं असायचं काय? शुभ शुभ लाभ. काळ बदलला, सगळ्या गोष्टी बदलल्या, घरावरती नाव आलं वेलकम, घराच्या आत या. पहिलेच्या काळामध्ये जी गावचे पाटील असायचे नाही का, ज्यांना भली अशी 5-50 एकर जमीन आहे नाही का, त्यांच्या घरामध्ये कुत्र येऊ नये म्हणून माणूस असायचा. बरोबर ना? घरामध्ये कुत्र येऊ नये म्हणून माणूस असायचा. आता फरक बास एवढा झाला, घरामध्ये माणसं येऊ नयेत म्हणून दारात कुत्र आहे. असंच आहे ना? म्हणजे माणसाची एवढी पहिले पहा ना, तुमच्या काळामध्ये अतिथी देवो भव पहिलेच्या काळामध्ये. आणि अजूनही बरं, आपलं शास्त्र सांगतं काय, तुम्ही पूजा करत असाल, भोलेनाथांची पूजा करताय देवाऱ्यामध्ये, पण त्या टायमिंगला जर दारामध्ये अतिथी आले तर शास्त्र सांगतं देवपूजा करताना उठा आणि आलेल्या अतिथींचा पाहुणचार करा. बरोबर? शास्त्र सांगतं. आपण पहिले करायचोय, पण आता आपली अवस्था अशी झाली, आपण पूजेला जरी बसलो तरी नीट पूजा करत ऊन येत आहे ना. समोर समोर सारखा थोड्या थोड्या तुमच्या पार तोंडावरतीच फोकस झालं ते. गेलं 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 नाही का? येईल थोडंफार. आता चला ऍडजस्ट करून घ्या, फारच लागलं तर समोर या थोडस. काळ बदलला, गोष्टी बदलल्या. शुभ आणि लाभ यांचा जन्म झाला. जे कार्तिक स्वामीजी पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घातल्याच्या नंतर लग्न होणार आहे, या आनंदामध्ये पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घालतात. तोपर्यंत इकडे गणपती बाप्पा शुभमंगल होऊन पण जात आणि 2 पुत्रांची प्राप्ती होते. कार्तिक स्वामी येतात, जसे कार्तिक स्वामी आले म्हणे लावा आता आमचं लग्न. माता पार्वतीने म्हणावं गणपतीचं लग्न झालंय, संसारही सुखाचा चाललोय. म्हणे झालं कसं काय? गणपती तर मोठ्या पोटाचा आहे, गणपती बाप्पा मोठ्या पोटाचे, एवढ्या पटकन पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा घालून आलेच कसे? माझं वाहन मयूर आहे, मयूराला वेग आहे, त्यांचं वाहन उंदीर आहे. गणपती बाप्पा मोठे, उंदीर छोटा, एवढं वजन घेऊन पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारल्याच कशामुळे? त्यावेळेस माता पार्वतीने सांगितलं म्हणे बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा. तुम्ही गेले पृथ्वीला 3 प्रदक्षिणा घातल्या, गणपती बाप्पाने बुद्धी लावली. कारण गणपती बाप्पाही सुरुवातीला गेलेच होते पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा मारण्यासाठी. बरं, पण उंदीर मामा होते, उंदीर मामांनी पहिल्यांदाच सांगितलं म्हणे बाप्पा हे बघा, जोपर्यंत मला वजन झापतय तोपर्यंत ठीक आहे, नाही झापलं की तुम्हीच मला उचलून घेऊन जा. आता पृथ्वी आहे, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायच्यात, सोपं आहे का? नाही. आता पृथ्वीला कुठे उतार आहे, कुठे चढाव आहे. आता बाप्पा आहेत, उंदीर मामांनी सांगितलं म्हणे बाप्पा जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत बरं आहे, काही कमी जास्त वाटलं तुम्ही खाली उतरायचं, मला धक्का द्यायचा आणि ज्यावेळेस खाली असेल त्यावेळेस बरोबर म्हणे मी तुम्हाला घेऊन जातो. बाप्पा म्हणले अशा भानगडीत पडलोत ना तर कार्तिक स्वामी येतीलही, आपल्याला काही जमायचं नाही. म्हणून गणपती बाप्पा आई वडिलांना 3 प्रदक्षिणा मारतात. गणपती बाप्पांचं लग्न होतं. कार्तिक स्वामी आले, राग आला म्हणे मला जसं सांगितलं तसं करण्यासाठी मी पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारल्या, येऊस तर गणपतीचं लग्न लागलं. एवढा राग आला आणि कार्तिक स्वामी क्रोंच पर्वतावरती त्यांच्या मामाजींच्या घरी निघून गेले. मामाजी म्हणजे काय? आता पार्वती. पार्वती कुणाची मुलगी आहे? पर्वतराज हिमालयाची पर्वताची मुलगी आहे पार्वती. मग कार्तिक स्वामींच्या मामाचं गाव कोणतं? पर्वत. क्रोंच पर्वतावरती कार्तिक स्वामी त्या ठिकाणी राहायला निघून गेले. नंतर इकडे जो वध झाला तारकासुराचा वध झाल्याच्या नंतर अशा अनेक असुरांच्या कथा येतात. त्यातल्या ज्या मेन कथा आहेत त्या कथा आपण पाहणार आहोत. एक असा राक्षस झाला की त्या राक्षसाने भगवान भोलेनाथांची एवढी साधना केली, वरदान पाहिजे होतं त्याला. भोलेनाथांची साधना करतोय, आराधना करतोय. भोलेनाथ माहिती होतं हा मागताना काहीतरी उलट पुलटच मागणार आहे, म्हणून भोलेनाथ काही पटकन प्रसन्न होईना. भोलेनाथांची जर इच्छा झाली की आपण याच्यावरती प्रसन्न व्हावं, माता पार्वतीने म्हणावं थांबा, थोडस थांबा, एवढ्या कमी सेवेमध्ये याला प्राप्त होऊ नका. सांगितलं. त्याने फार तप केलं, एवढं तप केलं. त्या तपाच्या प्रभावाने भोलेनाथ प्रगट झाले. पहा बरं, तप केल्याच्या नंतर भोलेनाथ प्रगट झाले. म्हणे भक्ता माग तुला काय पाहिजे?
आता तो भक्तच होता नाही का, जसे आपण बघतोय. आपण जसे भोलेनाथांचे भक्त आहेत तसा तोही भक्त. तो म्हणे भोलेनाथ तुमच्या कृपा आशीर्वादाने सगळं चांगलं आहे म्हणे. म्हणे मग अडचण काय? म्हणे अडचण काही नाही, अडचण बास एवढी आहे, भीती बास एवढीच आहे, मरावं लागेल. आशीर्वाद द्या म्हणे, मी अमर झालो पाहिजे. भोलेनाथ म्हणले बाबा अमर करता येत नाही, दुसरं काय मागायचं ते माग. तो भक्त म्हणतो भोलेनाथ दुसरं काही नको, तुम्ही आतापर्यंत ज्या ज्या असुरांनी जे जे मागितलं त्याला ते ते दिलं, मग मी मागतोय मला का देत नाही? माणसाची अवस्था इथंच बिघडते बरं. इथेच माणसाची काय अवस्था होते माहितीये का? आपल्याकडे काय अजिबात डोक्यात राहत, शेजाऱ्याकडे काय ते मात्र लक्षात राहतो. आपल्यातल्या 99% महिला त्यांना व्रत करायचे असतात असं अजिबात नाही, शेजारी करते ना, आपणही केलं पाहिजे. तिचं भलं झालं तर आपलंही झालं पाहिजे ना. काय झालं माहितीये का? असंच एका भक्ताने भोलेनाथांची एवढी उपासना केली, एवढी उपासना केली, तो उपासना करतोय म्हणून त्याचा शेजारी उपासना करायला लागला. दोघांनी चालू केलं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भजन चालू, त्यांचं नामजप चालू. भोलेनाथ प्रगट झाले. भोलेनाथ प्रगट झाल्याच्या नंतर भोलेनाथ म्हटले मागा काय पाहिजे? तो भक्त म्हणतो मी तप करतोय, माझा शेजारी करतोय. म्हणे हो मग? म्हणे मग काय करा, मला पहिले विचारण्याच्या अगोदर त्याला विचारून या की त्याला काय पाहिजे. ठीक आहे, हे गेले त्याच्याकडे. माग काय पाहिजे तुला, कशासाठी नामजप केलास? तो भक्त म्हणतो मी मागतो बरं, पण माझ्या अगोदर तो भजनाला लागलेला आहे, त्याला पहिले विचार. ते म्हणे तिकून इकडे इकून तिकडे मी कोण आहे, मागायचं असेल तर मागायला तर चाललो नीट. भक्त म्हणला बरं जाऊ द्या, मला द्या. म्हटले तोही मागणार आहे? म्हणे हो तोही मागणार आहे. म्हटले बरं काही नका देऊ भोलेनाथ, बस सध्या तरी माझा एक जो हात आहे ना, हा हात संपवून टाका, या हाताने काम नाही झालं पाहिजे. ठीक आहे म्हणले तथास्तु. म्हणे असा काय भक्त स्वतःच अहित करून घ्यायला? म्हणे बरं ठीक आहे, हातच काम नाही केला पाहिजे. म्हणले तथास्तु. निघून गेले, याच्याकडे गेले. म्हटले माग आता तुला काय पाहिजे? म्हणे काही नाही. त्याने काय मागितलं? म्हणे त्याने मागितलंय. तुला काय पाहिजे? म्हणे काही नाही. त्याला जे दिलं ना ते मला डबल दे. याचा एक हात, याचे परत गेले. म्हणे आता काय पाहिजे? म्हणे काही नाही भोलेनाथ, माझा एक डोळा नको म्हणे मला. म्हणे बरं. याच्याकडे गेले. म्हणे तुला? म्हणे त्याला जे दिलं ना ते मला डबल पाहिजे, डबल पाहिजे म्हणे. म्हणले बरं ठीक आहे देतो. सगळं याने एक पट मागावं, याने दुप्पट. अहो मागता 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 याची अवस्था अशी झाली, हा एका अंगावर जगला पण हा जागेवर गेला ना. समोरच्याला काय मिळालंय त्याच्यापेक्षा डबल आम्हाला मिळावं, ही जोपर्यंत माणसाच्या आयुष्यातली जी अपेक्षा आहे ना, अपेक्षा ही जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत माणूस कधी सुखी होत नाही. माणूस आज स्वतःच्या सुखानं कमी सुखी आहे आणि दुसऱ्याच्या दुःखानं जास्त सुखी आहे. तुम्हाला सांगू, एखादा व्यक्ती सक्सेसफुल झाला नाही का, त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळालं तर त्याला पाठिंबा देणं हे खरंच फार महत्वाचं आहे बरं. फार महत्वाचं आहे. पण एखादा जर दुःखी झाला ना तर त्याला त्या दुःखातून सावरणं याच्यासारखी अहोभाग्याची गोष्ट दुसरी कुठली नसेल बरं, खरंच कुठली नसेल. पण माणसाची अवस्था अशी झाली, आज रोडला जर ऍक्सिडेंट झाला ना, ऍक्सिडेंट, तर लोक त्या मनुष्याला वाचवण्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलवावी हे त्यांच्या डोक्यात नसतं. एक तर थांबतच नाहीत, थांबले तर हे त्यांच्या डोक्यात नसतं हे वाचवावं. आहा, यांच्या डोक्यात एकच काय, याची व्हिडिओ शूटिंग काढावं, आपण फेमस व्हावं, याच्यापेक्षा पलीकडे काहीच नाही. तो भस्मासुरही तसाच भोलेनाथांचं तप केलं. म्हणे माग तुला काय पाहिजे? तो म्हणे भोलेनाथ अमर करा. म्हणे अमर करता येत नाही. म्हणे मग दुसरं काय? म्हणे काहीही माग, तू मागतो ते देतो. भोलेनाथांनी म्हणावं ठीक आहे माग. भस्मासुर म्हणतो शिवशंभो दुसरं काही नको, वरदान द्यायचंच तर म्हणे हे द्या, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल, मी ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल ते जागेवरती भस्म झाला पाहिजे. भोलेनाथ म्हटले तथास्तु. भोळा देवे तथास्तु म्हटले. आता तथास्तु म्हटले, हा बोलला भोलेनाथ तुम्ही मला वरदान दिलंय खरं, पण हे खरंच दिलंय का हे चेक तर केलं पाहिजे ना. डॉक्टरांनी औषध गोळ्या दिल्या पण दुखणं राहिलं तर आपल्याला कळेल ना, हा डॉक्टरांनी योग्य उपचार केलेत बरं. तसंच म्हणे आता चेक केलं पाहिजे. म्हणे कसं? म्हणे काय नाही भोलेनाथ,
आता हे तुमच्यावरतीच एक्सपेरिमेंट करतो म्हणे. म्हणे काय करणार? म्हणे काय नाही, तुमच्या डोक्यावरती हात ठेवतो, पाहता तुम्ही जाता का राहता. काय विचित्र भक्त आहे. अहो काय पाहता माझ्याकडे. भोलेनाथांना टेन्शन आलं. भोलेनाथ समोर हा भस्मासूर माग, भोलेनाथ समोर भस्मासूर माग, भोलेनाथ समोर भस्मासूर माग. भोलेनाथ म्हणतात अरे तुला काही वाटू दे, मीच वरदान दिलंय, मलाच भस्म करायला निघलास. भक्त म्हणे ते काही का असं ना तुमच्यावरतीच करणार. भोलेनाथ एवढ्या टेन्शन मध्ये विष्णू भगवंताकडे गेले. म्हणे भगवंता मीच माझ्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं झालंय म्हणे. आता म्हटले काय झालं? म्हणे काही नाही, भस्मासुराने वरदान मागितलं, ज्याच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. म्हणे मग? म्हटले काही नाही, तो माझ्या डोक्यावरती हात ठेवायला निघाला. म्हटले आता? म्हटले काही नाही, कृपा करा, काहीतरी करा. म्हटले बरं काय करू? म्हणे काहीही करा. म्हणले ठीक आहे. भोलेनाथ समोर. इकडे भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं. एवढं सुंदर रूप. कारण भगवान परमात्मा असतानाच फार सुंदर आहे बरं. भगवंत कमी सुंदर आहे का? अजिबात नाही. भगवंताचं रूप असं जर तुम्ही पंढरपूरला गेले तर माणसाला वाटतं देवाचं रूप पाहतच राहावं. एवढा सुंदर आहे तो भगवंत. किती सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. सुंदर शशिकळा लोकल्या. एवढा सुंदर तो भगवान परमात्मा. तो असाच सुंदर आहे. आणि त्याने रूप धारण केलं मोहिनीचं. मोहिनी भगवान भोलेनाथ समोर, भस्मासूर माग. तेवढ्यामध्ये मोहिनी भगवान येतात. अगदी सुंदर असं त्यांचं रूप. भस्मासुराने जसं भगवंताला पाहिलं विसरून गेला स्वतःला. मोहिनी भगवंताने जसं जसं करावं ना सेम तसं हा भस्मासूर करायला लागतो. मोहिनी भगवान एवढं सुंदर नृत्य करतात. ते नृत्य करता करता भगवान त्या भस्मासुराला जवळ बोलवतात. सांगतात म्हणे मी जसं करतोय ना तसा नृत्य करा म्हणे. तुम्ही पाहू तुम्हाला किती जमतंय नृत्य. तो म्हणे हा, तो असतानाच असुर होता नाही का. असतानाच तुम्हाला सांगू, देव आणि असुरामध्ये फरक काय, राम आणि रावणामध्ये फरक काय? फार काही फरक नाही. रामात आणि रावणात फार फरक नाही. फरक एवढाच आहे. काय झालं माहितीये, रावणाला प्रभू रामचंद्रजींनी ज्यावेळेस मारल्याच्या नंतर जी मंदोदरी आहे, रावणाची जी पत्नी आहे, ती मंदोदरी एवढा राग आला तिला, एवढा राग आला. मंदोदरी म्हणते अरे माझा पती आहे ज्याने नवग्रहांच्या पायऱ्या केल्यात, देवता त्याच्या बंदीशाळेत आहेत, आणि एवढ्या बलवानाला मारणारा नेमका कोण आहे. एवढा राग आला. रागाच्या भरामध्ये रणांगणामध्ये जाते मंदोदरी आणि गेल्याच्या नंतर तिथल्या सेवकांना विचारते म्हणे माझ्या पतीला मारणारा कुठे आहे, माझ्या पतीला कोणी मारलं. त्यावेळेस हात गेला म्हणे ते तिथे दगडावरती बसलेले आहेत. मंदोदरी रामप्रभूंकडे समोरून जात नाही, पाठीमागच्या दिशेने जाते. जशी मंदोदरी जाते ना मैबाप, मंदोदरीची सावली प्रभू रामचंद्रजींवरती पडणार तेवढ्यामध्ये रामप्रभू उठतात.
जसे उठले ना, मंदोदरी विचारते, प्रभू माझ्या पतींना तुम्ही मारला? म्हणे हो. रामजींनी विचारावं, आई मीच मारलं, एवढा अधर्म करत होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलं. मंदोदरी म्हणते हो माहितीये मला, कारण मंदोदरी सामान्य नाही बर. 5 पतिव्रतेमध्ये जिथं नाव घेतलं जावं ना, ती मंदोदरी आहे, सामान्य नाहीये. तुम्हाला माहितीये आपण सोनं घालतो, घालता का तू? हाय का सोनं? आपण सोनं घालतो, सोनं घातल्याच्या नंतर सोन्यावरती मळ चढतो ना. मंदोदरीची खासियत काय होती माहितीये? तिने मळ चढलेलं सोनं जरी घातलं तरी घातल्याबरोबर त्याच्यावरती जी चढलेला मळ आहे ना तो निघून जायचा. कारण मंदोदरीचा जन्मच एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की ती एका राक्षसाची मुलगी नव्हती बरं. मंदोदरी, तुम्ही कथा ऐकली असेल, मंदोदरी राक्षसाची मुलगी नव्हते. माणसाने आयुष्यामध्ये सत्संग केला पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे, कधीतरी कुणाचं चांगलं केलं पाहिजे. तुम्हाला सांगू, अध्यात्म 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 म्हणजे काय हो? अध्यात्म म्हणजे अशी फार मोठी गोष्ट आहे का? नाही म्हटले तुम्ही फार देवाची पूजा करताय, भोलेनाथांना दररोज जल समर्पित करताय, सगळी काही सेवा करताय, आषाढी कार्तिकीची वारी करताय, सगळं करताय, आणि इकडे कुणाचंच चांगलं करत नाही, त्याला अध्यात्म म्हणता येईल का? नाही. मंदोदरी कसं होतं आलं माहितीये? मंदोदरी काय झालं माहितीये का? एका साधू संतांची फार यज्ञाचं आयोजन होतं, पूजाचं आयोजन होतं. त्या पूजेमध्ये, कुठल्याही पूजेमध्ये भगवंताला नैवेद्य दाखवला जातो. बरेचसे साधू संत मंडळी आले होते. प्रसादासाठी खीर बनवली होती आचार्याने, खीर बनवली. आता ती खीर बनवली आणि पूजा झाली की नाही हे पाहण्यासाठी आचार्य निघून गेला. तेवढ्यामध्ये तिथे साप आला. जसा साप आला, सापाने स्वतःच्या तोंडातली गराळी खिरीमध्ये टाकली. हे पाहत होती तिथे असणारी बेंडकी. कोण पाहत होती? बेंडकी. तिने पाहिलं, म्हणे ही जर खीर साधू संतांनी खाल्ली तर फार अपराध होईल, गुन्हा होईल, पाप लागेल, आणि या पापाची जबाबदारी कोण घेईल? म्हणे पापाची जबाबदारी घेईल तो घेईल, ते होईल नंतरची नंतर, पण आता काय होईल? साधू संत एवढे तपस्वी आहेत, यांना जावं लागेल, यांना विनाकारण मरावं लागेल. त्या बेंडकीने विचार केला, असा विचार केला, ती म्हणे आता आपण तर सांगू शकत नाही, आचार्य तर इथं नाही, मग काय केलं पाहिजे? साधू आहेत, संत आहेत, त्यांचा प्राण वाचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे. बेंडकी विचार करते बरं, माणसाने माणसाच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. विचार, ती बेंडकी हसून विचार करते, म्हणे साधू संत मरण्यापेक्षा आपण मेलेलं काय वाईट आहे का? म्हणून ती बेंडकी म्हणते आपण सांगू शकत नाही, आपण काय करू, उडी घेऊ, आणि ती उडी घेऊन या खिरीमध्ये त्या ठिकाणी उडी टाकू म्हटले. आपण उडी टाकली की खीर कोणी खाणार? उखळती खीर होती बरं, ती गरम गरम उखळणारी ती खीर. म्हणे आपण उडी टाकू. ती बेंडकी उखळत्या खिरीमध्ये उडी टाकते. आता उडी टाकल्याबरोबर ती मेली. जशी मेली, आचार्य आले, म्हणे वा, हेच दाखवायचं होतं देवाला नैवेद्य, आणि काय बेंडकी मेली म्हणे, याच्यामध्ये खीर कोणी खाल्ली नाही. तुम्हाला माहितीये, ती बेंडकी ज्यावेळेस मेली, हे सगळं भगवान परमात्मा पाहत होते. म्हणे काय, साधू संतांचा जीव वाचावं म्हणून हिने हिचा जीव दिला. पुढचा जन्म तिला चंदनाचं जे झाड आहे ना, चंदनाचं झाड, ती चंदन झाली. ते चंदन भगवान परमात्माने स्वतःच्या अंगाला लावतात, म्हणजेच गोपी चंदन नाही का, जे चंदन लावतात अंगाला लावलं. त्या मलापासून एका स्त्रीचा जन्म झाला. ती स्त्री दुसरी कुणी नव्हती, ती मंदोदरी होती नाही का? का मंदोदरी होती? आता भगवान परमात्मा सुंदर आहेत, त्यांनी लावलेलं चंदन किती सुंदर झालं असेल, आणि त्या चंदनापासून जी जन्माला आली ती किती सुंदर असेल. लोकांनी म्हणावं, देवतांनी म्हणावं, देव एवढे सुंदर, देव एवढे सुंदर, देव एवढे सुंदर, ती कन्या किती सुंदरी असेल. एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, एवढी सुंदरी, तिचं नाव ठेवण्यात आलं मंदोदरी. जसं नाव ठेवलं, आता म्हणलं हिचा सांभाळ कोण करेल, म्हणून एका राक्षसाला सांभाळायला दिली, आणि नंतर तिचा विवाह रावणासोबत आला. एवढा अधिकार की 5 पतिव्रतेमध्ये मंदोदरीचं नाव घेतलं जावं. रामप्रभूंकडे आले आणि म्हणते, रामप्रभू तुम्ही माझ्या पतींना मारलंय. वनवासी असणाऱ्या प्रभूंनी माझ्या पतींना मारलंय, की ज्या पतीची संपत्ती छोटी नाहीये. इथे प्रभू वनवासामध्ये राहत आहेत, आणि तो सोन्याच्या महालामध्ये राहतोय, कुठलीच बरोबरी होणार नाही.
त्यावेळेस मंदोदरी म्हणते माझ्या पतीत आणि तुमच्यात बस एकच फरक आहे. काय फरक आहे? माझ्या पतीला एवढ्या पत्न्या आहेत पण तरी सुद्धा परस्त्रीकडे पाहताना नजर चुकली. काय? परस्त्रीकडे पाहताना नजर चुकली, मरावं लागलं. आणि एक तू आहेस, वल्गलधारी आहेस, वनामध्ये राहतोय, पण तू मी आली आहे, मला आई म्हणून हाक देतोय, माझी सावली पडायच्या आत उठून उभा राहतोय. आई तू इथे कशासाठी आलीस? पाच दृष्टी आहे. राम आणि रावणामध्ये एवढाच फरक आहे. रावणाकडे एवढं होतं पण तरी सुद्धा नजर चुकली. आणि राम प्रभू एवढा अधिकार आहे, एवढा मर्यादा पुरुषोत्तम आहे. तुम्ही पहा ना, सीतामाई वनवासाला गेल्याच्या नंतर सुद्धा ज्यावेळेस यज्ञ करायचा होता, प्रभूंनी दुसरा विवाह नाही केला. मर्यादा पुरुषोत्तम आहेत ना, किती अधिकार असेल, काय असेल. देवामध्ये आणि असुरामध्ये फार फरक नसतो. तुम्हाला सांगू, आपण आपल्या देवाने आपल्याला जन्म दिलाय, सगळ्या गोष्टी दिल्यात. इथे आल्याच्या नंतर माणसाला राक्षस व्हायचं का राम व्हायचं, रावण व्हायचं का, हे आपल्या हातात आहे, नाही का. तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही काय राक्षस आहेत काय? राक्षस फक्त शरीराने असतो असं नाही बरं. काही काही माणसांची विचार एवढे विचित्र असतात, एवढे विचित्र असतात की त्यांना कधीच वाटत नाही कुणाचं चांगलं व्हावं, कधीच वाटत नाही. आणि ज्यांना वाटतं ना कधीच कुणाचं चांगलं होऊ नये, खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्येच रावण लपलेला असतो बरं. रावण, तो रावण. भगवान परमात्मा एवढं सुंदर नृत्य करतात, भस्मासूर येतो त्या नृत्यामध्ये. भगवान परमात्माने जशी करावं, जी कृती करावी, जशाच तशी कृती भस्मासुराने करावी. भगवान परमात्मा नृत्य करतात. नृत्य करत असताना जसं भगवंत करतायत तसा भस्मासूर, जसं भगवंत करतायत तसा भस्मासूर. पाहता 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 भगवान परमात्मा नृत्य करत असताना स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवतात. कुठे ठेवतात? स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवतात. जसा स्वतःच्या डोक्यावरती भगवान मोहिनीने हात ठेवला तसाच भस्मासूर स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवतो. पाहता काय, जाग्यावरती स्वतःच भस्म होऊन जातो. जाग्यावरती भस्म झाला भस्मासूर. आणि ते ही कृती काही काही माणसं म्हणतात बघा, आपलीच माणसं म्हणतात नाही नाही असं झालंच असेल का, हे झालंच असेल का. ही जी कृती ही तुमच्या त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, त्या गावामध्ये घडलेली कृती. तिथे भगवान मोहिनीने त्या ठिकाणी नृत्य करून भस्मासूर तिथे भस्म झालेला आहे. तिथे अजूनही भगवान भोलेनाथांची आणि विष्णू मोहिनी भगवानाची त्या ठिकाणी पूजन केलं जातं. याच्यानंतर शिवमहापुराणामध्ये नंदिकेश्वराचं, यक्षेश्वराचं, कोटी रुद्र संहिता, नंदिकेश्वराचं महात्म्य सांगण्यात आलं. कुठली सेवा केल्याच्या नंतर काय फल मिळतं हे शिवमहापुराण सांगतं. मग काय केल्याच्या नंतर काय फल मिळेल तर पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्याच दिवशी भगवान भोलेनाथांचं पूजन कसं केलं पाहिजे, नाही का. मग आता कसं केल्याच्या नंतर काय मिळेल हे आपण आज श्रवण करणार आहोत. ज्यांना भगवान भोलेनाथांची सेवा करायची, आराधना करायची, ज्यांना वाटतं की आम्ही देवाची सेवा करतोय पण जे आम्हाला पाहिजे ते आम्हाला मिळावं, म्हणजेच काय, आमची मनोकामना पूर्ण व्हावी, आमची इच्छा पूर्ण व्हावी, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आम्ही भगवान भोलेनाथाचं कसं पूजन केलं म्हणजे इच्छा पूर्ण होईल. तर ऐका, शिवमहापुराण सांगतं, मी जे तुम्हाला सांगितलं होतं की उत्तरेकडे तोंड असावं शिवपूजन करताना. जशी पूजा सांगितली जल समर्पित करण्याची, तसं जल समर्पित करायचं. आणि तसं जल समर्पित केल्याच्या नंतर पूजनामध्ये एक तांदूळ की जो कुठे तुटलेला नसतो, नाही का, सबंध एक तांदूळ भगवान भोलेनाथांना वाहायचा. त्याच्यानंतर एक बिल्वपत्र भोलेनाथांना वाहायचं. त्याच्यानंतर आता मला आत्ताच इथे आल्याच्या नंतर प्रश्न विचारला, शिवमहापुराणावरती बिल्वपत्र वाहायचंय, मग कसं वाहावं, नाही का. आल्याच्या नंतर म्हणे उलट व्हावं का सोयीचं व्हावं. ऐका, विषय निघला म्हणून सांगते. शिवपिंडीवरती बिल्वपत्र कसं समर्पित करायचं. आता हे बेलपाने आणि हा बेलपान वाहताना 108च्या जागेवर 8च व्हा, एकच व्हा. पण वाहताना ज्यांना असं कुठे काही लागलेलं नसेल, नाही का, चांगलं बिल्वपत्र असेल ते बिल्वदल व्हायचं. आता हे बेलपाने दिसतंय ना सगळ्यांना. हा भाग कसा आहे, मऊ आहे, बरोबर आहे. हा खरबड आहे, नाही का. याला आपण सोयीचं म्हणतो, याला उलट म्हणतो. मग आपण बिल्वपत्र कसं वाहतो, असं वाहतो, नाही का. तर बिल्वपत्र असं व्हायचं नसतं, बिल्वपत्र असं व्हायचं असतं. म्हणजे काय, कोमल भागाचा स्पर्श भोलेनाथांना झाला पाहिजे आणि जो हा भाग आहे ना याचा स्पर्श नाही झाला पाहिजे.
असं व्हायचं पूर्णपणे. मग असं का व्हायचं? तुम्ही म्हणाल ताई आतापर्यंत आम्ही एवढ्या पूजा केल्या, एवढ्या अर्चना केल्या, प्रत्येक फुल असेल सोयीचं वाहिलं जातं नाही का, वनस्पती असेल सोयीची वाहिली जाते, बिल्वपत्र उलट काय व्हायचं? तर ऐका, बिल्वपत्र तयार कसं झालं हे आपण पहिले श्रवण करू. ज्यावेळेस मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीची कथा सांगितली किती का दोघांमध्ये युद्ध तयार झालं, म्हणे कोण मोठा कोण मोठा. भगवान भोलेनाथांनी ज्यावेळेस सगळं झाल्याच्या नंतर 5 रूपाचे भगवान भोलेनाथ झाले, 5 मुखाचे झाल्याच्या नंतर त्यांची स्तुती केली. आणि स्तुती केल्याच्या नंतर ब्रह्माजी भोलेनाथांना म्हणतात, म्हणे भोलेनाथ अशी एखादी वनस्पती तयार करा की ज्या वनस्पतीमध्ये त्रिदेवता असतील. काय? त्रिदेवता ज्या वनस्पतीमध्ये असतील ते. तर म्हणून काय म्हटलं जातं, हे जे आहेत ना हे भगवान भोलेनाथ आहेत, हे जे आहेत ते विष्णू भगवान आहेत आणि हे जे आहेत ते ब्रह्माजी आहेत. ही झाली एक कथा जी शिव महापुराणामध्ये आली. आणि जी कथा आम्ही आमच्या गुरुदेवांकडून श्रवण केली ती एक सांगते की हे असंच का व्हावं. काय माहितीये का, हे जे बिल्वपत्र आहे या बिल्वपत्राचा हा जो कोमल भाग आहे, हा कोमल भाग माता पार्वती आहेत असं गृहीत धरलं जातं. आणि हा जो भाग आहे तो भाग माता लक्ष्मी आहेत. कळते ना माझी भाषा? हे कोण आहेत? माता पार्वती आणि ह्या माता लक्ष्मी. जर तुम्ही बिल्वदल भोलेनाथांवरती असं समर्पित केलं तर तुम्हाला पुण्य लागत नाही. पुण्य तर लागतच नाही, पुण्य तर सोडूनच द्या, पण विशेष तुम्हाला पाप लागतं. कसं पाप लागतं? माता लक्ष्मीचं पातिव्रत्य भंग करण्याचं पाप तुम्हाला लागतं. का? कारण माता लक्ष्मी कुणाच्या पत्नी आहेत? माता लक्ष्मी बोलते मी, लक्ष्मी पार्वती नाही. माता लक्ष्मी विष्णू भगवंताच्या पत्नी आहेत. हा. आणि माता पार्वती शिवशंभूंच्या. हा भाग माता पार्वतीचा असल्यामुळे असा समर्पित करायचा. काही काही आजीबाईंचा आम्हाला प्रश्न असतो, ताई आमची फार इच्छा आहे की भोलेनाथांना 1000 बेलपत्र व्हावं, नाही का? तुमची इच्छा असते, कारण जेवढं बिल्वदल, जेवढं पूजेमध्ये साहित्य आपण जास्त वाहू तेवढ्या प्रमाणात भोलेनाथ आपल्याला प्रसन्न होतात. आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मग आता जी तरुण आहेत ते स्वतः झाडावर जाऊन घेऊन येऊ शकतात, नाही का? पण जे वयोवृद्ध आजीबाई आहेत, ज्यांना गुडघ्याने चालवेना, नातू ऐकेना, लेकरू ऐकेना, मग काय करावं? अशांसाठी शिवमहापुराण सांगतं की जे बिल्वदल तुमच्या घरी वाहिलेला आहे अगोदर, नाही का? सोमवाराची पूजा करतो आपण, प्रदोष कालामध्ये पूजा करतो आपण, काही काही महिला दर सोमवारी पूजा करतात. मग त्यांनी काय करावं? ज्यांच्या मनात हा संकल्प आहे की आम्हाला 11,000 बिल्वपत्र भोलेनाथांना समर्पित करावेत. कुणाच्या मनात असतं नाही नाही आम्ही एका वर्षामध्ये भोलेनाथांना 1 लाख त्या ठिकाणी बिल्वपत्र समर्पित करणार आहेत, अशी ज्यांची संकल्पना असते. आता मला सांगा, 11,000 बिल्वपत्र आणणं सोपं आहे का? अजिबात नाही. काही काहींचं असतं 1108 बिल्वपत्र आम्ही भोलेनाथांना समर्पित करू. सोपं आहे का? अजिबात नाही. मग त्याच्यासाठी काय करायचं? या बिल्वपत्रासाठी सांगितलं म्हणे हे बिल्वदल आहे. भगवान भोलेनाथांना राम नाव फार प्रिय आहे. शिवशंभूंना राम नाव फार आवडतं. म्हणून काय करायचं? जे चंदन आहे ना, चंदन, ते चंदन भोलेनाथांना पांढरं चंदन तेवढं आवडत नाही. बरं, आपण काय करतो? पांढऱ्या चंदनाने पूजन करतो. नाही, जे लाल चंदन असतं बघा, तुम्ही पाहिले असेल, ते लाल चंदन घ्यायचं. हे जे बेलपत्र आहे ना, ज्या बेलपत्रावरती काढायचे त्याच्यासाठी दुसरं बेलपान हातात घ्यायचं आणि त्या बेलपानाने या तिन्ही बेलपत्रावरती लाल चंदनाने राम 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 असं लिहायचं. काय करायचं? राम राम लिहायचं. असं केल्यानं काय होईल? असं केल्यानं होईल असं, जिथे तुम्ही असं एक बेलपान वाहिल्याच्या नंतर 1 बेलपान वाहिल्याचं पुण्य लागतं. बरोबर? 1 बेलपान वाहिल्याचं पुण्य लागतं. पण ज्यावेळेस अशा बिल्वपत्रावरती तुम्ही राम 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 लिहिता, त्यावेळेस 1 बेलपत्र वाहिल्याच्या नंतर 1 बेलपत्र वाहिल्याचं नाही तर 108 बेलपत्र वाहिल्याचं पुण्य तुमच्या खात्यावरती पडतं. 108 बेलपत्र. बरं, त्याच्यामुळे असं बेलपत्र व्हावं. आता मी जे सांगितलं, आजी कुठून आणतील? मग त्यांनी काय करायचं? मी तुम्हाला सांगितलं, जल कुणाचं स्वरूप आहे? भगवान विष्णूंचं. विष्णूंना जलप्रिय आहे. विष्णूंचं जल असल्यामुळे भोलेनाथांनी विष्णूंना वरदान दिलेलं आहे की तुम्ही ज्या जलामध्ये राहता ते जल जर एखाद्याने एखाद्या पूजनाच्या वस्तूवरती टाकून
परत ती वस्तू मला जरी समर्पित केली तरी त्याला तेवढंच पुण्य लागेल. म्हणून त्यांनी काय करायचं, बिल्वपत्र वाहिलेलं आहे, त्याच्यानंतर ते बिल्वपत्र तामणामध्ये घ्यायचं किंवा घंगाळामध्ये घ्यायचं, जे छोटंसं घंगाळ असतं ना भगवान परमात्माच्या पूजनासाठी, त्याच्यामध्ये घ्यायचं. त्याच्यामध्ये घेतल्याच्या नंतर काही काहींची सवय अशी असते, ते एकदाच पाणी घेतात आणि नंतर बिलपान पुढवतात. तसं करायचं नाही. पहिले बेलपत्र टाकायचं, नंतर त्याच्यावरती जल समर्पित करायचं. जल समर्पित करून भोलेनाथांना विनंती करायची, भोलेनाथ अशी अशी अडचण आहे, आम्हाला बेलपत्र मिळाले नाही, म्हणून आम्ही हेच बेलपत्र तुम्हाला त्या ठिकाणी समर्पित करत आहोत. ज्यावेळेस तुम्ही वाहिलेल्या बेलपत्रावरती सुद्धा श्रद्धापूर्वक अंतःकरणाने जल समर्पित करून ते बेलपत्र भोलेनाथांना जर तुम्ही समर्पित केलं तर तुम्हाला या व्यासांच्या गादीवरतून सांगते, जे पुण्य पहिल्यांदा बेलपत्र समर्पित केल्याच्या नंतर त्या व्यक्तीला लागलं तेवढंच पुण्य तुम्हाला सुद्धा लागल्याशिवाय राहत नाही. तेवढंच पुण्य तुम्हाला लागतं. असो, हे झालं बेलपानाची विधी. जे मला तुम्हाला उपाय सांगायचे, असं बेलपान व्हायचं. कोमल भाग कधीही भोलेनाथांना स्पर्श झाला पाहिजे, बस एवढं लक्षात ठेवायचं. ऐका, त्याच्यानंतर भोलेनाथांच्या समोर बसून तुमचं तोंड जे आहे ते उत्तरेकडे असलं पाहिजे, बस या गोष्टीचं लक्ष ठेवायचं. प्रार्थना करायची. आता प्रार्थना करत असताना कुठल्या देवाला म्हणजे कुठल्या देवाला त्या ठिकाणी कुठल्या देवाचं आवाहन करायचं किंवा कुठल्या देवाचं नामचिंतन करायचं, आपण जो उपाय पाहतोय तो उपाय तुमच्या मनाची इच्छा आहे ती पूर्ण व्हावी त्याच्यासाठी. म्हणून आपण चंद्रमौळी भगवंत त्यांचं नामचिंतन करून त्यांची छवी आपल्या डोळ्यासमोर साकारून त्या ठिकाणी जलामध्ये काही तांदूळ आणि जे चंदन आहे ते चंदन, हळदी कुंकू हे समर्पित करून ते जल वाहत असताना चंद्रमौळी भगवंताचं चिंतन करायचं. ज्यावेळेस असा विधी तुम्ही कराल त्यावेळेस परिणाम असा होईल की तुमच्या मनातली जी इच्छा आहे, कुठलीही असू द्या, घरासंबंधित असू द्या, पैशांच्या संबंधित असू द्या, कुठलीही इच्छा असू द्या, ती इच्छा साक्षात भगवान चंद्रमौळी तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, पूर्ण करतात. त्याच्यासाठी असं केलं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल ताई हे किती वेळ करावं, तर सांगितलं म्हणजे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत, किंवा संकल्प करून. काय माहितीये का, संकल्प केल्याशिवाय तुम्हाला काय पाहिजे हे भगवान परमात्मापर्यंत जात नाही. मग ज्यावेळेस पहिल्या दिवशी पूजन कराल, पहिल्या सोमवाराला, त्या दिवशी हातामध्ये पाणी घ्यायचं आणि पाणी घेऊन संकल्प सोडायचा, हे चंद्रमौळी भगवान आम्ही तुमचं पूजन करतोय. कशासाठी, आमच्या मनातली तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छा बोलायची आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करा, याच्यासाठी आम्ही काय 11 सोमवार असतील, 21 सोमवार असतील, हे पूजन आम्ही करू. आणि तो संकल्प सोडून ते जल त्या ठिकाणी पृथ्वीवरती समर्पित करायचं. असं जर आपण केलं तर आपली इच्छा पूर्ण होते. असो, त्याच्यानंतर काही काहींचं असं असतं, आत्ताच्या याच्यामध्ये तुम्ही सगळ्या वयोवृद्ध आहेत, तुम्हाला चष्मेत नवल होय, तुम्हाला चष्मेत अजिबात नवल नाही, पण अवस्था अशी झाली 5-5 वर्षाच्या लेकराला सुद्धा चष्मे लागलेत की नाही. तर मग आपण आता म्हणायला लागलो म्हणे लेकरांचा स्क्रीन टाइम वाढला नाही का, फोन फार बघतात वगैरे वगैरे वगैरे. ती गोष्ट एक वेगळ्या बाजूला आहे नाही का, ते एक वेगळं आहे. 5 वर्षामध्ये लेकरू किती फोन पाहणार आहे. तुम्ही पाहिलं तर लेकरांना फार लहान लहान वयामध्ये त्या ठिकाणी चष्मे आहेत. मग जर तुम्हाला वाटत असेल आमचा जो चष्मा आहे, किंवा काही काहींना डोळ्याचा फार त्रास असतो, वयोवृद्ध आज्यांना सुद्धा डोळ्यांचा फार त्रास असतो, चष्मा लावण्याने राहत नाही. मग तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या डोळ्यांचा आजार राहावा, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, शिवमहापुराण सांगतं. पौर्णिमा असते बघा, पौर्णिमा नाही का, ज्या दिवशी पूर्ण चंद्र असतो त्या दिवशी काय करायचं, पिंपळाचं पान असतं, ते पिंपळाचं पान घरी आणायचं, घरी खीर बनवायची, तांदळाची जी खीर बनवतो ना ती खीर बनवायची. ती खीर त्या पिंपळाच्या पानावरती ठेवायची. कधी, अर्ध्या रात्री ठेवायची आणि चंद्र भगवंताला विनंती करायची, हे चंद्रदेव आम्हाला डोळ्याचा असा असा आजार आहे, तुम्हाला जर तो उपाय करायचा असेल तर तुम्हाला, किंवा जर तुमच्या लेकरासाठी करायचं असेल तर त्याचं नाव घेऊन म्हणायचं की हे भगवान आम्ही तुमची साधना करतोय, आमच्या लेकराला डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही किंवा त्याला डोळ्याचा आधार आहे, त्याचा तो आजार राहावा म्हणून ही खीर आम्ही त्याला ग्रहण करायला त्या ठिकाणी देणार आहेत. असं म्हणून आता तुम्ही म्हणाल चंद्रदेवतेला का मागावं, असं म्हणतात की चंद्रामध्ये अमृत आहे. ज्यावेळेस ती खीर तुम्ही तिथे ठेवता तर चंद्र भगवंताचे जे अमृत कण आहेत
ते त्या खिरीमध्ये पडतात. मग काय करायचं, ती खीर अगदी 5 ते 7 मिनिट तो जो व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ते खायला देणार आहेत नाही का, त्या व्यक्तीला भगवान चंद्राकडे एक 5 ते 7 मिनिट एकटक नजरेने पाहायला लावायचं. प्रार्थना करायची की हे भगवान, आम्हाला डोळ्या संबंधित असा असा आजार आहे, आम्हाला दिसत नाही, तर ते दिसणं आम्ही हा उपाय करतोय त्याच्यामुळे आम्हाला दिसावं, आमचा डोळ्यांचा आजार हळूहळू हळूहळू कमी व्हावा, अशी प्रार्थना करून जर ती खीर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बनवून पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवली तर त्याचा परिणाम असा होतो की जवळपास 5 ते 7 पौर्णिमेमध्येच ज्या व्यक्तीला डोळ्यांच्या संबंधित कुठलाही आजार आहे त्या व्यक्तीचा तो आजार चंद्र भगवान अगदी भोलेनाथांच्या कृपेतून तो आजार तुमचा नष्ट होईल, तो थांबेल. त्याच्यानंतर शिवमहापुराण सांगतं की माणूस फार साधना करतो, फार भक्ती करतो, फार आराधना करतो, पण ताई आम्ही बिलवदल समर्पित करतो, आम्ही सगळं समर्पित करतो. काही काही महिलांचे प्रश्न असे येतात की ताई आम्ही सगळं करतो पण गोंधळ असा होतो की आमच्या घरातली जी परिस्थिती आहे, जी विषम परिस्थिती आहे ती जात नाही. काही ना काही अडचण, काही काहींच्या घरामध्ये अडचण असं येतं की म्हटले आम्हाला संपत्तीचा लाभ एवढा होतो, म्हटले किती, म्हटले घरामध्ये दरवर्षी 20 लाखाचं उत्पन्न होतं. काय सांगितलं, घरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न होतं, पण काय करावं ताई 25 लाखाचा दवाखानाच येतो. फायदा आहे का 20 लाखाच्या उत्पन्नाचा? अजिबात नाही. असं जर होत असेल, जर तुम्हाला तुमची विषम परिस्थिती घालवायची असेल तर काय करायचं, जे आपण जल समर्पित करतो नाही का गेल्याबरोबर, तसं न करता गेल्याबरोबर बेलपत्र जे आहे ना, ते बेलपत्र डायरेक्ट भोलेनाथांना समर्पित नाही करायचं, तर ते बेलपत्र जे अशोक सुंदरीचं स्थान आहे, तुम्हाला माहिती आहे नाही का, मी सांगितलं होतं पहिल्या दिवशी, अशोक सुंदरीचं जे स्थान आहे त्या अशोक सुंदरीच्या स्थानावरती ते बिल्वपत्र तशा पद्धतीने, तसंच बरं, नाही तर परत म्हणाल नाही नाही आम्ही अशोक सुंदरीच्या स्थानावरती करतोय मग सोयीचं घालायचं का उलट, कारण ती शिवपिंड आहे बरोबर, जे माता पार्वतीचं स्थान आहे तशाच पद्धतीने ते बिल्वपत्र समर्पित करून नंतर जे तुम्ही घेऊन गेलेले जल आहात ते जल भोलेनाथांना, गणपती बाप्पा, नंतर कार्तिक स्वामी, नंतर माता पार्वती, अशोक सुंदरी आणि नंतर भोलेनाथांच्या चरणावरती त्या ठिकाणी ते जल समर्पित करायचं. ज्यावेळेस असं जल तुम्ही भोलेनाथांच्या त्या ठिकाणी शिवपिंडीवरती समर्पित कराल त्यावेळेस जी तुमची विषम परिस्थिती आहे ती विषम परिस्थिती त्या ठिकाणी जाते. त्याच्यानंतर ज्यांना रोगातून मुक्ती पाहिजे अशा व्यक्तींनी बिल्वपत्र कसं समर्पित करायचं त्याच्यासाठी सांगितलं. म्हटले पहिले बिल्वदल भोलेनाथांना समर्पित करायचं आणि नंतर जल समर्पित करायचं. माणसाची अवस्था अशीच होते, प्रत्येक घरामध्ये आजार आहेत ना, असा कोणी आहे का सुखी आहे? अजिबात नाही, सगळे सुखी आहे, दुःखी आहेत त्या ठिकाणी. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया इथे म्हटले राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बेरा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया
जर दुःख कशामुळे असेल, बाकीच्या गोष्टी आहेत ठीक आहे, पण माणूस ना शारीरिक व्याधीने फार फार त्या ठिकाणी दुःखी आहे. शिवमहापुराण असा एक उपाय सांगतं की ज्यांना कुणाला फार म्हणजे भयानक आजार आहे, अशा व्यक्तीने काय करावं त्याच्यासाठी सांगितलं. म्हटले तो जो व्यक्ती आहे, आता हा उपाय मंदिरात जाऊन करायचा नाही, घराच्या आत करायचा. आणि आपल्याला जी सवय असते ना, असं केलं म्हणून असं अजिबात करायचं नाही. किमान ज्याच्यासाठी करताय त्याच्यासाठी. फार ज्याचं फार दुखतं, अति दुखतं, कशाने राहत नाही, त्यावेळेस काय करायचं, त्या व्यक्तीने जो वरतून असा घातलेला कपडा आहे नाही का, उपरणं वगैरे नाही का जे असतं, ते घ्यायचं. त्याने बस घातलेलं असावं, उगं थोडा वेळ असलं तरी चालेल. त्या गोष्टीची वात करायची. काय करायचं, वात जी आपण हातावरती करतो ती वात करायची. आणि वात करून ती वात गाईचं जे शुद्ध तूप आहे त्या तुपामध्ये ती वात जाळायची. जाळत असताना बस प्रार्थनाही करायची, जसं ही वात जळती आहे तसंच त्या व्यक्तीच्या माग लागलेली जी व्याधी आहे, जे दुखणं आहे, ते दुखणं सुद्धा जळून राख व्हावं, ही प्रार्थना त्या ठिकाणी करायची. या उपायाचे असे असे रिझल्ट आहेत. मी ज्या वेळेस हा उपाय सांगितलाय, जवळपास ज्या व्यक्तींनी हे केलंय त्यांना लगेचच्या लगे रिझल्ट आलेले आहेत. का? कारण त्याच्या आता काही म्हणतील नाही नाही देवाला वात वाहायची, मग घातलेल्या माणसं नाही, मग ते काय त्याने काय 2 वर्ष घातलेलं थोडी ना तुम्ही जाळताय, असं नाही. नुसता त्या व्यक्तीचा स्पर्श असावा. आणि नंतर, कारण कुबेराला कुबेरपद कसं मिळालं, त्याची जी आपण कथा पाहिली, त्यांनी स्वतःच्या अंगावरचं उपरण शिवालयामध्ये त्या ठिकाणी त्याची वात केली, त्याच्यामुळे प्रकाश त्या ठिकाणी पडला. आणि प्रकाश पडल्याच्या नंतर भोलेनाथ खुश झाले की याच्यामुळे शिवालयामध्ये प्रकाश पडला नाही का. ज्यांना असे काही आजार असतात त्यांनी असा उपाय करावा. सगळ्यात मोठी जी आता सध्या चालू असलेली अडचण आहे, ती अडचण जर काही असेल तर काय माहितीये का, सगळ्यात मोठी अडचण आहे दारू नाही का. आता ते बाकी ते सट्टा वगैरे ते जे काय काय जे आहे ते थोडं कमी झालं नाही का. त्या प्रमाणात दारू आज जवळपास प्रत्येक घरातला व्यक्ती व्यसनाच्या अधीन, खास करून दारू. तुमच्या घरी तुम्ही कुणी पती असेल, मुलगा असेल, XYZ जो कोणी असेल, जर तुम्हाला असं वाटत असेल की आमचा जो व्यक्ती आहे जो व्यसनाधीन आहे त्याने त्याचं व्यसन सोडावं, तर त्याच्यासाठी शिवमहापुराण फार सोपा उपाय सांगतं. बरं, फार सोपा. तुम्ही हा उपाय केल्याच्या नंतर जवळपास तुम्हाला 5 ते 7 वेळेस केल्याबरोबर तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. मग काय करायचं ऐका. शमीचं झाड माहित आहे का तुम्हाला? शमीचं झाड, हा माहिती. ज्यांना माहित नाही त्यांनी या ज्या समोर बसलेल्या ताई आहेत ना त्यांना विचारा, म्हणा शमीचं झाड कुठलं. नाही कळालं काही टेन्शन घ्यायचं नाही, घरी जायचं, फोन घ्यायचा, त्याच्यावरती सर्च करायचं शमीचं झाड कसं असतं, फोटो सहित तुमच्या समोर येऊन जाईल. शमीचं झाड, त्या शमीच्या झाडाखाली जायचं. तिथे गेल्याच्या नंतर त्या शमीच्या झाडाखालची माती घ्यायची नाही का, झाड आहे त्याच्या खालती माती घ्यायची. आणि माती घेऊन त्या मातीचं जल टाकून, काय माहितीये का, कुठलीही वस्तू, वाळू जरी असेल, तुम्ही जर वाळूचा पार्थिव शिवलिंग बनवतात तर काही काहींची सवय असते डायरेक्ट वाळू घेतात, डायरेक्ट बनवतात. तसं करायचं नाही. शिवपूजनामध्ये वापरली जाणारी वस्तू कशी का असे ना, तिला शुद्ध करून तुम्हाला वापरायचंय. तर ती शुद्ध कशाने होते, तर ती जलाने शुद्ध होते. म्हणून ते जी माती आहे त्या मातीमध्ये पहिल्यांदा जल टाकायचं, तिला शुद्ध करून घ्यायचं आणि नंतर त्या मातीपासून पार्थिव शिवलिंग बनवायचं. पार्थिव शिवलिंग बनवल्याच्या नंतर आपण जे पूजेसाठी घेऊन गेलेलो सामान आहोत नाही का, सगळं जे सामान आहे, मग चंदन असेल, बिल्वपत्र असेल, तिथेच गेलाय तर शमीचे जे पानं आहेत ते असेल, धतुरा असेल, जे सगळं जे सामान तुम्ही घेऊन जाणार आहात, काळे तीळ असतील नाही का, ते सगळं घेऊन जायचं. आणि घेऊन गेल्याच्या नंतर बिल्वदल जसं सांगितलं तशा पद्धतीने व्हायचं. मग आता बिल्वदल ज्यांना भगवान भोलेनाथांची नावं पाठ आहेत नाही का, ज्याला ज्याला जी नावं पाठ असतील, ज्यांना ज्यांना पाठ आहेत, भोलेनाथांची एकूण 108 नावं आहेत नाही का, 108 नावं आहेत. ज्यांना पाठ आहेत त्यांनी 108 नावं म्हणून ते बिल्वपत्र, एक बिल्वपत्र बरं, ते भोलेनाथांवरती समर्पित करायचं. आणि ज्यांना पाठ नाही त्यांनी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळेस म्हणून, किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम 108 वेळेस म्हणून ते बिल्वपत्र त्या पार्थिव शिवलिंगावरती समर्पित करून भोलेनाथांच्या समोर साधना करायची की भोलेनाथ, आमच्या घरामध्ये असा असा व्यसनाधीन व्यक्ती आहे, त्याचं नाव घेऊन
असा व्यसनाधीन व्यक्ती, त्या व्यक्तीने व्यसन सोडावं म्हणून आम्ही हे पूजन करत आहोत. त्या व्यक्तीने त्याचं व्यसन सोडावं म्हणून अगदी ते सगळं जे तुम्ही वाहिलेलं पूजनाचं सामान आहे ते तिथंच ठेवायचं. बास विसर्जित करण्याच्या अगोदर सांगते बरं, विसर्जित करण्याच्या अगोदर ते बिल्वदल जे आहे ना, ते बिल्वदल उचलायचं आणि स्वतःचं जे नेलेलं ताट आहे त्या ताटामध्ये ठेवायचं. नंतर त्या पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करून घरी यायचं, नाही का. आणि घरी आल्याच्या येत असताना आपल्याला फार सवय असते, घरी येत असताना पूजेलाही जात असून पाठीमागे कुणी बोलवलं का हा चालू द्या तुमचं काय चाललंय काय नाही, आपलं असं अजिबात करायचं नाही. ते झाल्याच्या नंतर तिथून निघल्याबरोबर जशास तसं घरी यायचं. आल्यावरती सोमवार पासून हा उपाय करायचा. बेलपत्राला 3 पानं असतात. मग आल्याबरोबर ते बेलपानाचं मधलं पान म्हणजे कुठलं पान, हे पान ज्याचं व्यसन सोडायचंय त्याला पहिल्या दिवशी खायला द्यायचा. नंतर हे पान म्हणजे जे उजव्या बाजूचं पान आहे ना ते दुसऱ्या दिवशी खायला द्यायचं म्हणजे मंगळवारी. आणि हे तिसऱ्या दिवशी खायला द्यायचं म्हणजे बुधवारी. हे पानं संपले की परत गुरुवारी हेच करायचं. शुक्रवार, शनिवार, रविवार, लगेच सोमवार पासून तुमचं हे जे शेड्यूल आहे किमान 5 ते 7 वेळेस जर तुम्ही हा उपाय केला तर श्री शिवमहापुराण कथा सांगते, व्यसनाच्या अधीन फार गेलेला व्यक्ती असू द्या, आधीच ज्याने फार व्यसन करतोय, सुट्टा व्यसन सुटेना, लांब दाखवलंय पण व्यसन काही सुटेना, डॉक्टरांना दाखवलंय व्यसन काही सुटेना, अशी जरी परिस्थिती असेल, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर तुम्ही भगवान भोलेनाथांना प्रार्थना करून अशा पद्धतीने भगवान भोलेनाथाचं पूजन करून ते बिल्वपत्र व्यसनाधीन व्यक्तीला खायला दिलं तर परिणाम भयानक व्यसन असू द्या, तो व्यक्ती जवळपास 1.5 ते 2 महिन्याच्या आत सोडून देतो. हे मी नाही सांगत, हे शिवमहापुराण सांगतं, व्यसन सोडून देतो. म्हणून असे उपाय आपण करायचे. जवळपास बराच वेळ झाला तुम्ही बसून नाही का, बराच वेळ झाला आम्ही सांगतोय, तुम्ही तल्लीन झालाय ऐकण्यामध्ये. असू द्या, हरकत नाही. राहिलेला भाग आता 17चा भाग आपण नंतर पाहूया. थोडा वेळ उठूयात, नाही का, पाय थोडे मोकळे करूयात. कारण समजू शकतो कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला हाताचा त्रास आहे, कुणाला पायाचा आहे, मानेचा आहे, कमरेचा आहे, कुणाला गळ्याचा आहे, कुणाला नाही का, ज्याला त्याला जसा त्याचा त्रास आहे. त्याच्यामुळे अगदी सर्वांनी जागेवरती उभं राहायचं आणि सर्वांनी सुंदर असं भजन करायचं. ओम शिव ओम शिव. सर्वांनी गोड पाऊल खेळायचं. गोल गोल राऊंड करा आणि सगळ्यांनी कालच्या सारखा आनंद घ्यायचा आहे बरं. हा, हे मस्त केलं, समोर आणून ठेवलं. ठेवलं. तुम देवों के देव हो भोले, तुम देवों के देव हो भोले, और कालों के काल कर दो बेड़ा पार, कर दो बेड़ा पार, मेरे उज्जैन के महाकाल, कर दो बेड़ा पार, मेरे उज्जैन के भोले,
आहे